हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर ही अगदी लाल बुंद रसरशीत अशी जी भाजी तुम्हाला दिसते, तर मी आज एक नॉनव्हेजचा वेगळा असा एक प्रकार बनवते. तर ही आहे वाकटी. तर हा एक माशाचा प्रकार आहे आणि हा सुका मासा असतो, त्याला वाकटी असे म्हणतात. तर मला हे मार्केटमध्ये भेटलं. खूप दिवसांपासून माझं चालू होतं की आज एखाद दिवशी याची म्हणजे रेसिपी बनवायची. तर मी ते मार्केटमधून घेऊन आले. तर त्यानंतर मी त्या माशाचे तोंड आणि शेपटीचा भाग कट करून त्याचे छोटे छोटे पीस करून घेतले. त्यानंतर ते मी गरम पाण्यामध्ये एक 5 मिनिटं भिजत ठेवलेत आणि 2 ते 3 पाण्यानं आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी एक गॅसवर कढई गरम करत ठेवली. कढई छान गरम झाली की त्यामध्ये मी 3 चमचे तेल घातलंय आणि त्यानंतर तेल गरम झालं की मी त्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घातलेत. कढीपत्ता छान तडतडला की नंतर पाव चमचा मोहरी आणि त्यानंतर घातलेला आहे पाव चमचा जिरं. मोहरी जिरं कढीपत्ता छान असा तडतडला की मी त्यामध्ये घातलेला आहे जाडसर असा कुटलेला लसूण. तर हे 7 ते 8 पाकळ्या आहेत लसणाच्या, तर त्या मी अशा ठेचून घेतलेल्या आहेत. तर त्या आता आपल्याला छान अशा तेलावर परतवून घ्यायचे. त्यानंतर घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा. तर हे 2 मोठ्या साईजचे कांदे आहेत, ते मी अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला कांदा पण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा परतला गेला की नंतर मी त्यामध्ये घातलेले आहेत टोमॅटो. तर हे पण 2 मीडियम साईजचे टोमॅटो आहेत, ते अगदी बारीक असे मी चिरून घेतलेले आहेत. कांदा टोमॅटो छान परतवला की नंतर त्यामध्ये घातलेला आहे मी अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा हा तांबडा रस्सा मसाला म्हणजे कोल्हापुरी मसाला आहे, तो घातला आहे. त्यानंतर घाटी मसाला 2 चमचे घातलेला आहे. तर आता कांदा टोमॅटोसोबत आपल्याला हे मसाले पण छान असे परतवून घ्यायचे. तर बघू शकता तेल छान असं सुटायला लागले. त्यानंतर मी त्यामध्ये माशाच्या फोडी घातलेल्या आहेत. तर मी त्या छान स्वच्छ अशा 3 पाण्यानं धुवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर हे 2 बटाटे आहेत, त्याची साल काढून मी त्याचे फोडी बनवलेल्या आहेत मीडियम साईजच्या. तर बटाटा आणि मासा घालून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं आपल्याला छान असं मसाल्यासोबत 1 मिनिटभर परतवून घ्यायचं आहे. तर आता हा सगळा मसाला छान असा परतवून झाला, जरा माशाला पण तेलामध्ये छान असं परतवलं गेलं की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत पाणी. तर मी हा रस्सा भाजी बनवते, तर त्यामुळे मी त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालणार आहे. तर हा मी चार लोकांना पुरेल इतपत मी ही भाजी बनवते. तर त्यासाठी मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता ही आपल्याला भाजी शिजवून घ्यायची. तर मी भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे वरून आणि आता ती आपल्याला भाजी शिजवून घ्यायची. तर बघू शकता त्याला छान अशी उकळी आलेली आहे. तर एक 5 ते 7 मिनटं मी आता लो टू मीडियम गॅसवर ही भाजी शिजवून घेतले. तर बघू शकता आपली भाजी आता छान अशी रेडी झालेली आहे. तर आता मी ती बाउलमध्ये काढून घेते. तर तुम्हाला याची सुकी भाजी बनवायची असेल तरी तुम्ही बनवू शकता किंवा त्याचसोबत त्यामध्ये जर तुम्हाला कोकम किंवा चिंच घालायची असेल तर ती तुम्ही घालू शकता. त्याने खूप छान टेस्ट येते. कोकणामध्ये वगैरे तर कोकमचा यूज त्यामध्ये केलाच जातो. पण आज ही साधी सिंपल अशी मी भाजी बनवलेली आहे. तर खूप छान अशी टेस्ट येते. तर उन्हाळ्या दिवसामध्ये फार अशा गावाकडे वगैरे भाज्या नसतात, तर त्या टाईमला असं काही ना काहीतरी रेसिपी बनवल्या जातात. तर ही एकदा नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा, अशी भाजी तुम्हालाही आवडेल. आणि ही वाकटीची भाजी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.